शाळेपासून मैत्री वयात आल्यानंतर प्रेम झालं. मैत्रीण पुण्यात आल्यानंतर विसरली. ती दुसऱ्याच्याच प्रेमात पडली आणि तिथेच खेळ संपला. त्याने थेट पुणे गाठलं आणि हिंजवडीत प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची निर्घृण हत्या. तरुणी गंभीर जखमी झाली. शालेय जीवनापासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याच्या रागातून पुण्यातील हिंजवडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका 7 मजली पीजीमध्ये घुसून आरोपीने आपल्या प्रेयसीवर आणि तिच्या नवीन प्रियकरावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केलाय. या रक्ताळलेल्या हल्ल्यात सागर गायकवाड या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. तर निकिता दनाने ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भरदिवसा घडलेल्या थरारामुळे संपूर्ण हिंजवडी IT पार्क परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी दिनेश झांबरे आणि जखमी तरुणी निकिता यांचे शाळा शिकत असल्यापासून प्रेम संबंध होते. मात्र निकिता पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर तिची ओळख सागर गायकवाड याच्याशी झाली आणि त्या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. आपल्या प्रेमात आलेल्या या अडथळ्याचा आणि थेट विश्वासघाताचा राग मनात धरून आरोपी दिनेशने थेट PG गाठून दोघांवर लोखंडी रॉडने सपासप वार केले आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. आरोपी दिनेश हा आपली एर्टिगा गाडी घेऊन सोलापूर पंढरपूर या दिशेने निघाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली आणि सोलापूर हायवेवर पोलिसांनी नाकाबंदी लावली. यावेळी भरधाव वेगाने येणारी संशयित एर्टिगा कार पोलिसांनी धाडसाने अडवली आणि चालकाला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी दिनेश झांबरे याला अटक केली असून या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.